जमिनीच्या वादावरून गावकीमधील भांडणं सर्वश्रुत आहेत। मात्र गावकीने एकत्र येऊन आपापल्या जागा पानंद रस्त्यासाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे। एकीकडे राज्य सरकारने पानंद रस्त्यांना प्राधान्य दिलेले असताना जमिनीच्या खाजगी मालकीमुळे त्यात अडचणी येत आहेत। मात्र आडाचीवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जमिनी रस्त्यासाठी देण्याबरोबरच श्रमदान करून रस्ते उभारणीमध्ये मोठा हातभार लावला असल्याची माहिती आडाचीवाडी गावाचे माजी उपसरपंच सूर्यकांत अनंतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी आडाचीवाडी वाल्हे गावचे माजी सरपंच दत्तात्रय यशवंत पवार, तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते महादेव भरत पवार, अनिल गुलाबराव पवार, सचिन पोपट पवार, अरविंद लक्ष्मण पवार, दिलीप ज्ञानदेव पवार, अभिजित बजरंग पवार आदी उपस्थित होते। सर्वप्रथम आम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसून पानंद रस्ते खुले करण्याबाबत एक बैठक घेतली। त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची अडचण जाणून घेऊन आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एकमताने 15 पानंद रस्ते खुले करण्याचे ठरवले। सदर सर्व 15 पानंद रस्त्यांची रोव्हरद्वारे मोजणी करून जिओ रेफरेन्सिंग करण्यात आले व त्याचे नकाशे तयार करण्यात आले। ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करून रस्त्यांची नोंद 7-12 उतार्यावर घेणेकामी तहसीलदार पुरंदर यांना अहवाल सादर करण्यात आला। सर्व रस्ते ज्या सर्वे नंबरमधून जातात त्या 432 जमिनीच्या 7-12 उतार्यावर फेरफार घेऊन इतर अधिकारात रस्त्यांसाठी ग्रामस्थांची वहिवाट अशी नोंद घेण्यात आली। सदर रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली। सदर महापुरुषांची नावे व सांकेतिक क्रमांक नमूद असलेली प्रशस्त कमान रस्त्याच्या सुरुवातीस उभारण्यात येत आहे। रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यापासून 3 फूट अंतरावर 3 मीटर अंतराने नारळ व जांभळाच्या 1000 झाडांची लागवड करण्यात आली आहे। यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात वाढ होते, निसर्ग संवर्धनास मदत होते। रस्त्याची हद्द निश्चित झाली। झाडांच्या निगराणीसाठी 200 झाडांमध्ये 1 अशा 5 बेरोजगार मुलांना मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात आला। वरील 15 पानंद रस्त्यांपैकी 1.5 किलोमीटर लांबीच्या एका रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झालेले असून नव्याने एकूण 3.5 किलोमीटर लांबीच्या 3 पानंद रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे। विविध दानशूर व्यक्ती, कंपन्या, संस्था तसेच शासनाच्या मदतीने उर्वरित पानंद रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुद्धा नजीकच्या भविष्यात पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे।